मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत, ते सगळे आता मराठीमधून आहेत। ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे। म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे। 1000हूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता। खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे। मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा। बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं। बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया। मित्रांकडे पाटगावलाच येत होतो आणि पाटगावला येताच मला एक आपल्या कुटुंबातील सहस्य भेटले, जे गेल्या मी 4 वर्ष झाले भेटायचा प्रयत्न करतोय, पण आज नेमकं भेटायची वेळ आली। मागाकदा मायाका देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा ते आपण भेटणार होतो, पण भेट झाली नाही। असे आपले मुंबईचे अशोक खराडे साहेब आपल्यावर आहेत, आपण ओळख करून घेऊया। या, जय बाळूमामा। नमस्कार, जय बाळूमामा। नमस्कार, जय बाळूमामा। जय बाळूमामा। बोला की आज येणं कसं काय झालं? आज येणं म्हणजे गावी एप्रिलमध्ये आमची यात्रा असते गावची, सिद्धनाथ यात्रा झाल्यानंतर प्लॅनिंग होतं की 2 दिवस संतोष सरांना द्यायचे। संतोष सर कसे भेटत ना, ते भेटले आज देवाच्या कृपेने, मामाची कृपा आज, आणि बरोबर एक्झॅक्ट आज भेट झाली। आणि त्यांच्या देवाच्या रूपानं त्यांनी आज मौनी महाराजांच्या मठाचं दर्शन घडवलं। अगदी त्यांचे उपकार कायम राहतील। धन्यवाद। आणि तुम्ही आलात ते बरं झालं खरंच। आज मित्रांनो आम्ही आलो मौनी महाराजांच्या मठाकडं, आणि आता आम्ही पुजाऱ्यांच्या घरी जाणार आहे। थोडंसं काम आहे पुजाऱ्यांच्याकडं, तर निघूया आपण। जय बाळूमामा। बाळूमामांच्या नावानं सांग। ब्रह्मांड नायक बाळूमामांचे गुरु मुळे महाराज आणि मुळे महाराजांचे गुरु मौनी महाराज। मठा शेजारीचं एक झाड आहे आणि झाडाला फणस लागले बघा। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर त्याने जे कर्नाटक स्वारी केली, त्या कर्नाटक स्वारीला जायच्या आधी महाराज कोकणात जात होते, आणि कोकणात जाताना पाटगाव येथे येऊन मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतला होता। सन 1676ची घटना आहे। दसऱ्याच्या सुमारास छत्रपती शिवाजीराजे पाटगाव येथे आले होते। दसऱ्याच्या सुमारास हे शिवकालीन बांधकाम, शिवकालीन जे लाकडी बांधकाम आहे ते अजून आहेतच आहे। मौनी महाराजांचे दर्शन घेतले, पूजा केली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयास निघाले। महाराजांनी दक्षिण दिग्विजयात विजय मिळवला। त्यानंतर शिवाजी महाराज पुन्हा एकदा पाटगाव येथे आले, म्हणजे परतत असताना त्या विजय वारीनंतर, त्या दक्षिण वारीनंतर परतत असताना, दक्षिण मोहिमेवरून परतत असताना पाटगाव येथे पुन्हा आले। तेव्हा पुन्हा मौनी महाराजांच्या दर्शनास गेले असता त्यावेळी मौनी महाराजांनी जीवित कार्य पूर्ण झाले म्हणून जिवंत समाधी घेतली असे कळाले। त्यावेळेला महाराजांनी तिथे त्यांना श्रद्धांजली वाहिली, आणि त्यांनी तिथं मठाच्या बांधकामाला त्यांच्या हस्तेच पाटगाव येथे सुरुवात केली। इथे एक दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी। हा सभामंडप आहे मित्रांनो, आणि सभामंडपाचं पूर्ण बांधकाम जे आहे ते लाकडी बांधकाम आहे बघा। दुमजली बांधकाम पूर्ण लाकडी आहे। वरती पण तुम्हाला दिसत असेल हे सगळं लाकडी बांधकाम आहे। सगळं म्हणजे सगळं लाकडी बांधकाम आहे। इकडं आणि इकडं आतमध्ये गेला तर सगळं दगडी बांधकाम मिळते आपल्याला, आणि ही समाधी आहे आतमध्ये गाभाऱ्यात। मंदिराच्या सुरुवातीलाच असं एक लाकडी आपल्याला चौकट दिसते, भली मोठी लाकडी चौकट आहे, आणि चौकटीला शेजारीच द्वारपाल आहेत। आत आपण प्रवेश करूया। आत प्रवेश केल्या केल्या आपल्याला 8 खांब दिसतात, एकूण सलग 8 खांब दगडी खांब आहेत। बाहेरच्या नगरकारणात आपण बघितलं तर लाकडी खांब आहेत, पण इथं दगडी बांधकाम सगळं दिसतंय। महाराजांची संजीवन समाधी आहे। मुळे महाराजांचे गुरु मौनी महाराज, म्हणजे मामांचे गुरु मुळे महाराज आणि मुळे महाराजांचे गुरु मौनी महाराजांची संजीवन समाधी आपल्याला पाहायला मिळते इथं। बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, विठ्ठल देवाच्या नावानं चांग भलं, आलसना अप्पांच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, मालिकरायाच्या नावानं चांग भलं, आई मरगुबाईच्या नावानं चांग भलं, शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भलं, राजा घोड्याच्या नावानं चांग भलं। बोला 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 बाळूमामांच्या नावानं चांग भलं। मित्रांनो, इकडे ह्या बाजूला ही रामगिरी महाराजांची समाधी। पूर्वीचं बांधकाम कसं आहे बघा, हे फार मस्त आणि फार
चांगलं असं बांधकाम आहे. तुम्हाला दाखवतो. इथं एक प्रवेशद्वार आहे मोठा मित्रांनो. आणि हा मगाशी आपण बघितला तो लाकडी मंडप, ह्या सभामंडपाच्या बाहेरची बाजू आहे. आणि इथं आहे दगडी मंदिराच्या बाहेरची बाजू आणि हा गाभारा. आता या दगडी मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, वरती ही एवढी दारं आहेत, 4 दरवाजे आहेत वरती. आणि खाली बघायला गेलं तर ह्या अशा छोट्या छोट्या खिडक्या केलेल्या त्यांनी, बारीक बारीक खिडक्या आहेत अशा बाहेरून. आणि इथं हा दरवाजा आहे, अगदी छोटा दरवाजा आहे. त्यावेळेची माणसंसुद्धा अगदी धिप्पाड होती, त्यांच्या मनानं खूप छोटा दरवाजा आहे. आणि इथं दरवाजा असणार आहे बघा, हा दरवाजा असणार आहे इथं झाकायला. आणि इथं दरवाजा झाकल्यानंतर हे असं बाहेर ओढण्यासाठी, दरवाजा लॉक करण्यासाठी ही अशी व्यवस्था आहे. पलीकडच्या दरवाजाला पण तसंच आहे. जसं आपण ह्या गाभाऱ्याच्या परिक्रमा काढायला लागू तसं आपल्याला दिसतं इथे एक खिडकी दिसते. ह्या खिडकीतून सुद्धा मौनी महाराजांच्या समाधीचं दर्शन होतं आहे. तर एवढ्या उंचीचे मी आता इथं उभारले, तुम्हाला दिसत असेल. मी आता उभारले तर मित्रांनो दिसत असेल तर माझ्या उंचीच्या एवढ्या लेवलला ही खिडकी आहे. तर हा गाभाराच्या शेजारीसुद्धा मित्रांनो असे बांधकाम केलेलं आहे. आणि इथं गाभाऱ्याच्या मागेसुद्धा अशी एक खिडकी आहे. या खिडकीतूनसुद्धा समाधीचं दर्शन होत आहे. समाधीच्या चारी बाजूला ह्या अशा खिडक्या करण्याचं प्रयोजन काय आहे की आपल्या प्रदक्षिणा काढताना समाधीचं दर्शन व्हावं. हे बांधकाम बघा किती मस्त आहे, सुंदर खरंच. इकडे ह्या बाजूलासुद्धा एक खिडकी आहे. आणि मगाशी जो दरवाजा होता तो इकडं असा दरवाजा ह्या बाजूला आहे. मागं एकदा आलो होतो मित्रांनो आपण, त्यावेळेला इथं लिहिलेली माहिती वाचली होती. आज परत आपण इथं लिहिलेली माहिती वाचूया. छत्रपती शिवाजी महाराज 1676 इथे येऊन गेलेत. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगाचे वर्णन असलेल्या 91 कलमे बखरीत संपूर्ण 76व्या कलमात कर्नाटकच्या यशस्वी स्वारीवर जाताना ते पाटगाव येथील सत्पुरुष श्री मौनी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यास गेले याचे सविस्तर वर्णन आहे. या आशीर्वादामुळेच हा दक्षिण दिग्विजय यशस्वी झाला अशी त्यांची भावना झाल्याने परत येताना ते पुन्हा मौनी महाराजांचे दर्शनास गेले. पण त्यावेळी मौनी महाराजांनी जीवित कार्य पूर्ण झाले म्हणून जिवंत समाधी घेतली होती. या समाधीवरचे देवालय बांधण्याची सुरुवात स्वतः महाराजांनी केली असे बकरीमधील संपूर्ण कलम अन्य कोणा संतांच्या भेटीबद्दल माहिती नाही. यावरून त्यावेळी असलेला मौनी महाराजांचा लौकिक व महात्म्य दिसून येते. खरंच 1676 साली म्हणजे महाराजांचा मृत्यू व्हायच्या आधी 4 वर्ष 1676 महाराज इथे येऊन गेले होते. इकडं कोकणाची स्वारी करताना इकडं महाराज आले होते. तर मला तर वाटतं या वास्तूची चांगली देखरेख व्हायला पाहिजे. आजचा खांब बघितले, खांबाचे कलर वगैरे सगळे उडले आहेत. बाहेरच्या खांबाची सुद्धा ही दयनीय अवस्था आहे. तर ह्या वास्तूचं जतन व्हायला पाहिजे चांगलं. कारण ही वास्तू आता इथं वर जायला जागा आहे बघा, वरती जाता येतं इथून. ही वास्तू म्हणजे फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. पडझड जरा झालेली आहे. आपण मित्रांनो या पायऱ्यांचा आधारे वरच्या बाजूला जाऊया, वरच्या मजल्यावर जाऊया आणि तिथं काय आहे हे पाहूया. वर हे असं आहे बघा, पूर्ण मातीचं बांधकाम आहे. आपण वरच्या मजल्यावर आलो मित्रांनो. म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेरची जी वास्तू आहे ती पण दुमजली आहे. हा गाभारा इथं गाभाऱ्यासमोर ही वास्तू आहे मित्रांनो. जी दगडी खांब आपण बघितले होते ती वास्तू ही. इकडून परत वर जायला वाट आहे. ही वाट कुठे गेली बघूया. ही वाट सभामंडपाच्या वरच्या बाजूला गेली. जो सभामंडप आहे त्याची वरची बाजू ही लाकडी सभामंडप आहे. तर त्या सभामंडपाच्या वरच्या बाजूला आपण आलो आहे. इथं सुद्धा अशी सगळी वास्तू आहे बघा. इथं खिडकी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली आणि शाहू महाराजांनी याचा जीर्णोद्धार केला. इकडे पुढं काम सुरू आहे काहीतरी.
पलीकडे इथे खोली आहे, इकडे सुद्धा खोली आहे एक. पूर्ण पडझड झालेली दिसते मित्रांनो. हे बघा पूर्ण पडझड झालेली आहे. पावसाळ्यात तरी इथं ह्याच्यातून पूर्ण पाणी येत असणार आहे, पण अजून त्याची व्यवस्था काय केलेली नाही. त्यामुळं कायच समजत नाही काय करायचं. कारण इथं ही सगळी पडझड झालेली दिसते. बघून फार वाईट वाटतं, विचित्र वाटतं. हा समोर गाभारा आहे मित्रांनो. दगडी बांधकामाच्या वरच्या बाजूला आपण आलो आहे आता. इथं सुद्धा ह्या अशा खिडक्या आहेत, दरवाजा आहेत इथं अशा. इकडं समोर मगाशी आपण जी समाधी बघितली ती इथं समोर आहे. तर आपण खाली उतरूया. वरचे पत्रे बघा, पत्रे पण अगदी पडझड झालेले आहे पत्र्यांचे सगळ्या. त्यामुळे ह्या ठिकाणाचे जतन होणं फार महत्त्वाचं आहे. मौनी महाराज म्हणजे कोणी साधीसुधी व्यक्ती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी आशीर्वाद दिला ते मौनी महाराज. मामांचे गुरु मुळे महाराजांचे गुरु मौनी महाराज. आणि जशी दत्तांच्यापासून आलेले संप्रदाय, दत्तांचे शिष्य म्हणायला पाहिजे. कारण नृसिंह स्वामी, मौनी महाराज, मुळे महाराज आणि बाळूमामा अशी एक शृंखला आहे. इथे फोटो एक दिसतो मित्रांनो. फोटो बघूया आपण कसला आहे. मागच्या वेळेस सुद्धा मी फोटो दाखवला होता तुम्हाला. छत्रपती शाहू महाराजांचा फोटो बहुतेक. द क्षेत्र जगद्गुरु ॲट हिज इन्स्टॉलेशन. मला माहिती आहे म्हणजे नेमकं कोणाचा फोटो आहे काय आहे. पुजाऱ्यांना विचारलं तर सांगतील ते. बघू. जय बाळूमामा. इकडं बाहेर जायला अशी जागा आहे. आणि बाहेर ह्या वास्तूच्या बाहेर पडल्याबरोबर इथं एक आड आहे, म्हणजे विहीर आहे, ज्यामध्ये पाणीसुद्धा सध्या बारमाही असतं. पाण्याचा निचरा होण्यासाठी अशी गटार आहे. ही बघा ही विहीर. इथं पाणी बारमाही असतंय. मधाचे गाव पाटगाव असं म्हणतात. ह्या गावामध्ये मध चांगला मिळतोय. खरंच तुम्ही आलात पाटगावला कधी आलात तर शुद्ध मध इथनं घेऊन जावा. या गावाला मधाचं गाव असंही संबोधलं जातं आहे. आड बघा किती खोल आहे. इथे एक झाड आहे. इथं पुढं नगरखाना जो आहे, नगरखान्याची दुरुस्ती सुरू आहे. समोर नगरखान्याची दुरुस्ती दिसत असेल तुम्हाला. अशी दुरुस्ती होणं गरजेचं आहे. खरंच तुम्हाला जर कोणाला इथं देणगी द्यायची असेल किंवा मदत करायची असेल तर करा. कारण ह्याचं कलरिंग होणं फार महत्त्वाचं आहे. ह्याचे जतन होणं फार महत्त्वाचं. जे काय खराब झालेलं आहे ते दुरुस्त होणं फार महत्त्वाचं आहे. जय बाळूमामा. जय बाळूमामा. मित्रांनो, अशोक खराडे साहेब आपल्यावर आलेत. बोला की आज कसं काय येणं, काय म्हणतात बघा, काय म्हणतात बघा ते. बोला की. घंटी सरळ मारायची. तंबाखू खाल्ले ना आता तू चालू केलं. थोडं भरायला पाहिजे. तुमचं नाव सांगा की मामा. माझं मनोहर चव्हाण. गाव हेच. होय, मनोहर दाई चव्हाण. इथं मग साफसफाईच्या सेवेला आहे तुम्ही. होय. जय बाळूमामा. जय बाळूमामा. चला. ऐकला देवा. बाळूमामा